बुलढाण्याच्या मेहकरमध्ये काल आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा प्रकार घडलाय। विशेष म्हणजे मेहकर हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन आहे। इथल्या ग्रामीण रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या घरामध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। त्यावेळी महिलेचा पती रिक्षा आणण्यासाठी गेला आणि महिला घरात एकटीच राहिली। प्रसूती वेदना असह्य झाल्यामुळे महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली आणि मदतीसाठी याचना करू लागली। मात्र त्या स्थितीत तिला अर्धवट प्रसूती झाली। विवळत आणि तळमळत असलेल्या या महिलेच्या आवाजानं शेजारी योगेश सौभाग्य उठले। ते आपल्या पत्नीसह या महिलेजवळ गेले आणि महिलेची अर्धवट प्रसूती बघून हादरले। ग्रामीण रुग्णालय 50 फुटांवरती असल्यामुळे ते धावत धावत ग्रामीण रुग्णालयापर्यंत गेले, पण तिथे उपस्थित नर्सने त्यांना मी येऊ शकत नाही, तुम्ही या महिलेला रुग्णालयात घेऊन जा असं फरमावलं। मग योगेश सौभाग्य खासगी रुग्णालयात गेले। तिथल्या बेबी अग्रवाल या नर्सला तात्काळ दुचाकीवर बसवून त्यांनी घरी नेलं। त्या ठिकाणी नेलं, त्यांनी महिलेची सुखरूप प्रसूती केली आणि तिला त्याच खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं। परिचारिका बेबी अग्रवाल यांच्या प्रसंगावधानाने महिला आणि बाळाचे प्राण वाचले, पण बाळंतीण महिलेच्या शेजाऱ्यांना ग्रामीण रुग्णालय ते खासगी रुग्णालय अशी धावपळ करण्याची वेळ का आली, हा खरा प्रश्न आहे। जोरजोरानं महिलेचा रडण्याचा तिथं आवाज येत होता। मी आणि माझी आई बाहेर आलो असता तर त्या रोडवर एक महिला प्रोसेससाठी अशी खाली पडलेली होती रोडवर। तर मी तिथं हे बघितलं तर मी हाकेच्या अंतरावर इथं ग्रामीण रुग्णालय होतं। म्हणलं ते ताबडतोब धावत पळत इथं आलो। मॅडमनं काही प्रतिसाद दिला नाही की बा आम्ही येत नाही असं नाही तसं बोलल्या, इथं डॉक्टर नाही काय नाही। मग मी आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलकडे गेलो। तिथली एक अग्रवाल म्हणून हे महिला होते त्याला कंपाऊंडर, त्या ताबडतोब त्यांना गाडीवर घेऊन आलो। गोरगरिबाचे फार हाल होतं इथं, कोणी बी आलं इथं डॉक्टर नसते काय नसते, रात्री पेशंट येतात काय नाही, अर्धे खाजगीचं प्रॅक्टिस करतात, इथं पगार घेतात। मी झोपलेली होती तेव्हा भैया घ्यायला आले, तेव्हा भैया घाबरलेले होते थोडे। ते म्हणाले की त्या सिस्टर कुठे मी आहे। तर मग ते म्हणाले की एका महिलेची डिलिव्हरी झालेली आहे आणि ती दारासमोर आहे रस्त्यावर। मग कोणी काही येणार नाही, तुम्ही चालता का? मी म्हणलं सर 5 मिनटं थांबा मी येते। मग मी सरांना विचारायला मला टाईमच भेटला नाही, त्याकरता मी चालले गेले। पण जेव्हा मी तिथे गेले होते तेव्हा तिला थोडंसं ब्लडिंग होतं, बाळ बाहेर आलेलं होतं, पॅसेंट आतच होता। मग त्याकरता मी नाळ काढला, पॅसेंट काढला आणि त्या महिलेला पॅडगीट देऊन हॉस्पिटलला घेऊन आले। मग तिच्यानंतर टाकी दिली इथं आल्याच्या नंतर। आणि या सगळ्या प्रकारावरती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका सुनीता हिरवे यांनी स्पष्टीकरण दिलंय, शिवाय असंवेदनशीलतेची कबुलीही दिली आहे। आमचे स्टाफनी जी संवेदनशीलता दाखवायला हवी होती त्यात थोडंसं लॅक्युना राहिला। यापुढे असं होणार नाही याची मी पूर्णपणे दक्षता घेईन। त्यांनी असा आरोपही केला की त्यावेळेस रुग्णालयात कोणीही डॉक्टर नव्हते। नाही, डॉक्टर प्रगती राठोड गायनोकॉलॉजिस्ट हे हजर होत्या दवाखान्यात आणि मला या घटनेची माहिती 9:30-10 वाजता मिळाली आणि त्यावेळेस मी चौकशी करून ही पूर्ण माहिती गोळा केली। तर सकाळी 6:30-7:45च्या दरम्यान एक इसम आले, जेव्हा आम्ही वॉर्डमध्ये वगैरे होतो, आमचे रुटीन मॉर्निंगचं कामं चालू होते तेव्हा। आणि ते म्हणत होते की म्हणजे एक पेशंट आहे, डिलिव्हरी होत आहे वगैरे असं स्टाफ नर्सचं त्यांचं बोलणं झालं। सिस्टरांनी मला येऊन सांगितलं, पण आम्ही जेव्हा अटेंडंटला पाठवलं की त्यांना पाहायला, तोपर्यंत ते निघून गेलेले होते। तुमचे वरिष्ठ कुठे आहेत? मेडिकल सुप्रिटेंडेंट जे वैद्यकीय अधीक्षक आहेत ते कुठे आहेत? मॅडम सध्या त्यांचे काही इमर्जन्सीमुळे त्या बाहेर आहेत आउट।